लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे एकविरा आई पद्धती मित्र मंडळ काल्हेर यांच्या वतीने आयोजित एकविरा आई पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात परिसरातील पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पालखी सोहळ्यानंतर पारंपरिक पद्धतीने सत्यनारायणची महापूजा व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकविरा आई पद्धती मित्र मंडळ यांच्या वतीने सर्व देणगीदार व अन्नदात्यांचे स्वागत सन्मान करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ, महिला व युवकांनी प्रतिसाद देत सत्यनारायण पूजेचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सर्व कार्यक्रम भक्तिमय वातावरणात आणि धार्मिक उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील ग्रामस्थ व भाविकांनी आयोजक मंडळाचे कौतुक केले आहे. हा पालखी सोहळा जवळजवळ 2 तपापूर्वी म्हणजे 24 वर्ष पूर्ण झालेली आहेत या वर्षी, आणि पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव आहे. आणि ही 24 वर्ष म्हणजे सुरुवातीची जवळजवळ 2-3 वर्ष या पालखीच्या सदस्यांनी खूप खडतर असा प्रवास करून ही पालखी सुरू केलेली आहे. आणि या पालखीमध्ये एक महत्त्वाचं असं आहे की सर्व तरुण मंडळी जवळजवळ 3 ते 4 दिवस कुठल्याही प्रकारचं मांसाहारी हे शुद्ध शाकाहारी राहतात. आणि कोणीही एकही सुद्धा सदस्य कोणी दारू किंवा तंबाखू कशाचंही सेवन करत नाहीत. हे खूप मोठं आमचं वैशिष्ट्य आहे या पालखीचं. या पालखीचे मेन सर्व तात्याशेठ पाट जे आहेत यांनी पालखी सुरू केलेली आहे. त्यांचा खूप मोठा वरदहस्त या पालखीसाठी लाभलेला आहे. आणि त्यांच्यासोबत पूर्ण आमची गावातली मंडळी, आमचे जिल्हा परिषद सदस्य जयवंतजी पाटील साहेब, तसेच श्रीधर पाटील, भरत शेठ, या सर्वांचं मोठं योगदान, तसेच आता नवनिर्वाचित सरपंच सुद्धा, आणि जी काही मंडळी गावातली वरिष्ठ मंडळी आहे त्या सर्वांनी या मंडळीला, आमच्या सदस्यांना चांगला मोलाचं योगदान केलेलं आहे. म्हणून ही पालखी सुखरूपात जाते आणि सुखरूपी परत येते. मी माझ्या भजनामध्ये सुद्धा सांगितलं का आपण फक्त पालखी देवाचं आईच्या भक्तीसाठी न्या, आपल्याला कुठलाही मानपान नको तिथे. तर मोठा मान घेऊन आपण कुठं काही जाणार नाही. आपण जातोय चालत, मुलं ही अशीच नेहमी चालत राहो. आणि फक्त जी निर्व्यसनी म्हणून जातात तशीच वर्षभर निर्व्यसनी राहा, हीच माझी एकविराचरणी प्रार्थना. आता ही मेहनत तुम्हाला पुढं असणारी मंडळी आहे. भारत पाटील अध्यक्ष आहेत, जगदीश पाटील, रोहन पाटील, अक्षय पाटील, ही सगळीच रुपेश, ही जेवढी मंडळी दिसतात त्यांनी खूप मेहनत करून जवळजवळ 1 महिना झाला सतत इथे एक काम असं धावत करत असतात. आणि एक सामान जमा करण्यासाठी खूप दिवस गेले त्यांना. ही तिथे जेवढी मंडळी दरवर्षी जाते त्याच्यापेक्षा यावर्षी डबल मंडळी होती. कारण एक पालखीचा आपला चांगला या तालुक्यातला नाव झालेला आहे. आई एकविराचरणी हीच प्रार्थना, आमची जी मंडळी आहे ही सदैव निर्व्यसनी राहावी. आणि आमचा जो मंडळ आहे विजय लव मंडळ, आतापर्यंत आम्ही ठाणे जिल्ह्याला बरेचसे खेळाडू दिले, महाराष्ट्राला सुद्धा दिले. असेच खेळाडू पुढे चांगले खेळतील. ही जी मंडळी आहे कबड्डी खेळणारी चांगली नवतरुण मंडळी आहे. आमचा क्रिकेटशी काडी मात्र जास्त संबंध नाही, पण आमचा कबड्डी हा आत्मा आहे. या कबड्डीतूनच आम्ही आईपर्यंत पोचतो. ही 24 वर्ष नाही, त्याच्या अगोदर आम्ही जवळजवळ 10-15 वर्ष अगोदर, जवळजवळ 20 वर्ष अगोदर टेम्पोने जायचो, बसने जायचो. परंतु हे लहान असताना सुद्धा आमच्या बरोबर जवळजवळ आईच्या चरणी जायचो आम्ही. आणि तिथून शपथ घेऊन यायचो का आई आम्हाला यावर्षी एकतरी फायनल लागू दे. आणि अशीच आम्हाला आईची कृपा आहे. म्हणून आमचे बरेचसे खेळाडू ठाणे जिल्ह्याला लागले, जवळजवळ महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. याचे प्रो कबड्डीमध्ये पण जातील. आता हे नवीन खेळाडू आहेत. बस आईला हेच सांगतो, माझी जी काही मंडळी आहे ही निर्व्यसनी राहू दे.
आहे